मी मंजिरी जोशी. आम्ही आता आमच्या फ्लॅटचं इंटिरियर केलं विच इज ॲट व्यंकटेश स्कायडेल सिंहगड रोड नियर राजाराम ब्रिज. तर त्यासाठी मी मित्रा आर्किटेक्ट्सना कॉन्टॅक्ट केलं होतं, रमा कुलकर्णीला. मी जस्ट एक दिवस रॅन्डमली रील स्क्रोल करत होते आणि रमाचा प्लॅटफॉर्म बेडचा रील मला दिसला आणि मग आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड बाय दॅट आयडिया. मग त्याच्यानंतर मी जस्ट बघत होते तिचे पेज वगैरे आणि मला खूप तिची टेस्ट वगैरे खूप जास्त आवडली. एकदम इन युअर फेस नव्हते बेसिकली तिचे कुठलेही डिझाईन्स. तिचं खूप सिस्टमॅटिकली वाटलं सगळं. आधी तिने आम्हाला काय काय रिक्वायरमेंट्स आहेत आधी फ्लॅट व्हिजिट करून गेली ऑफकोर्स. मग आम्ही म्हटलं नुसतं रील आणि इंस्टाग्राम नको म्हणून आम्ही तिच्या साईट्स बघितल्या. सो वी वर व्हेरी इम्प्रेस्ड आणि मग शी वेंट थ्रू द होल प्रोसेस की कसं असणार आहे आपलं, म्हणजे आधी काय होणार आहे नंतर काय होणार, मग डिझायनिंग कसं, मग सगळ्या गोष्टीचे अप्रुव्हल्स घेत तिने केलं. कोणी जे कोण आमच्या घरी येत आहे ते म्हणजे खूपच त्यांना सगळं इंटिरियर आवडत आहे आणि मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन सगळे, म्हणजे शेड्स कॉम्बिनेशन्स, इनफॅक्ट हॉलचा सगळा लेआउट आणि कलर्स त्यातले थीम्स ते सगळं खूप आवडत आहे. आणि युनिक बेसिकली आयडियाज युनिक वाटतात. म्हणजे मंदिरचं जे सगळं पॉकेट डोअर्स आहेत आणि त्याच्यातनं स्टूल येत आहे ते खूप युनिक वाटतंय. मग त्याच्यानंतर किचन मधलं कॅबिनेट, तर ते सगळं खूपच आयडिया सगळ्यांना खूप जास्त आवडत आहेत. आणि ब्रेकफास्ट काउंटर सुद्धा तो पण एक वेगळं सगळ्यांना वाटतंय. सो आम्ही या घरासाठी वास्तू कन्सल्टन्सी पण घेतली होती. सो आमचा अनुभव जनरली असा असतो की आर्किटेक्ट लोकांना वास्तूच्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट जमत नाही करणं अँड विच इज प्रॅक्टिकल. पण शक्यतो त्यांनी सगळं इन्क्लूड केलं, एस्पेशली पोझिशन्स ऑफ बेड्स म्हणा, वॉर्डरोब्स म्हणा, किंवा जे इम्पॉर्टंट आहे किचन जे अख्खं आम्ही चेंज केलं ते वास्तूच्याच हिशोबाने केलं. आणि सो ऑल दिस वॉज व्हेरी नाईसली इन्क्लूडेड. सो किचन चेंज केल्यामुळे ज्या प्लंबिंग लाईन्स बदलाव्या लागल्या त्या बऱ्याच, ड्रिंकिंग वॉटर लाईन, प्लंबिंग लाईन सगळं असं वरनं काही खालनं, काही शेजारच्या बाथरूममधनं, म्हणजे फ्लोरिंगच्या खालनं फ्लोरिंग रेस करणं. पण हे सगळं असं व्यवस्थित झालं असं कुठे. आणि त्यांचे जे वेंडर्स होते ते पण बरेच अकॉमोडेटिव्ह आणि व्यवस्थित खूप येऊन एक्सप्लेन करून कसं करायला पाहिजे कसं नाही वगैरे ऑल सगळं ते केलं व्यवस्थित. त्याच्यानंतर वी वेंट वन बाय वन. मग चॉईसेससाठी किंवा लॅमिनेटचे चॉईसेस, किचन सिलेक्शनसाठी सगळीकडे आमच्या बरोबर ऑफकोर्स ती होती. म्हणजे लास्ट टाइम वेन वी हॅड डन, किंवा नॉट एव्हरी टाइम असं होतं की द डिझायनर कम्स विथ यू एव्हरीवेअर. सो इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स इन ऑल. माझा खूप इन्सिस्टन्स होता की मला स्टोरेज भरपूर हवंय. सो ते अकोमोडेट करून स्टील स्पेशियस केलंय. सो वी आर लाइकिंग दॅट व्हेरी मच. वी लव्ह द होल इंटिरियर.
आमचं अजून एक होतं की आम्हाला शूरॅक मोठा हवा होता कारण माझे हिल्स आणि ते सगळं फिट इन व्हायला, तर ते सुद्धा खूप छान डिझाईन करून स्पेशियस झालं एकदम, त्यामुळे शूरॅक पण आल्या आल्या एकदम असं मोठं दिसतं आणि आउटडोर युनिट पूर्ण छान दिसतंय. आणि अजून एक म्हणजे पार्सल पिकअपचं सेफ्टी डोअर मध्ये तिने इन्क्लूड केलं, दॅट इज ऑल्सो रिअली नाईस. तर तेवढं फक्त सर्कल उघडला की मग पार्सल आपल्याला व्यवस्थित घेता येतं. अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे जर सगळं झालं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता खालचे लॅमिनेटचे तुकडे वगैरे क्लिअर करायचे, तर तेव्हा रमा म्हणली नाही मला एक जो ट्रॉली ड्रॉवर आहे तो आमच्या मनासारखा झाला नाही, म्हणजे तिथे एक चिप ऑफ झालं होतं जे खरं तर टचअप केलं होतं आणि आम्हाला कोणालाही लक्षात आलं नव्हतं, म्हणजे लक्षात माहिती होतं पण लोकांना काही लक्षात येत नव्हतं. बट शी व्हॉलंटियर टू डू इट, रिपेअर इट हरसेल्फ. आणि कारण तो तुकडा होता आणि अख्खा तो पूर्ण लॅमिनेटचा पीस दॅट वाज रिअली व्हेरी म्हणजे दॅट वाज वेलकमिंग. असं कोणी जनरली करत नाही टचअप करून, आणि ऍक्च्युअली लक्षात येत नव्हतं ते, सो दॅट वाज नाईस. सो ऑल इन ऑल अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. आणि आम्ही डेफिनेटली रमा कुलकर्णी आणि मित्र आर्किटेक्ट्सना रेकमेंड करू. दे हॅव डन अ व्हेरी फॅन्टास्टिक जॉब, रिअली नाईस जॉब आणि सगळ्यांना खूप आवडले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.